हाय गाईज. सो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत गाईज, BMS BHMS साठी तिसऱ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 85% BMS प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज किती सीट्स राहिलेल्या आहेत आपण ते पाहणार आहोत. आणि सर्वांना गुड न्यूज आहे, 7 BMSचे प्रायव्हेटचे नवीन कॉलेज आलेले आहेत. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होतो 5 ते 7 नवीन कॉलेज येणार आहेत. तर हे 7 नवीन कॉलेज आलेले आहेत. तर या ठिकाणी सीट्स किती आहेत, ऑल इंडिया कोट्याला सीट्स किती गेल्या, 85%ला किती सीट्स गेल्या, IQ कोट्याला किती सीट्स गेल्या, आपण ते पाहणार आहोत. यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, हे नवीन कॉलेज आले तर कट ऑफ किती मार्काने खाली येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत. आणि शेवटचं गाईज, MBBS BDSचा तिसरा राऊंड न लागल्यामुळे कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार नाहीये, कारण की विद्यार्थी तिकडं कटणार नाहीयेत. BMS गव्हर्नमेंटचे विद्यार्थी MBBSला लागणार नाहीयेत आणि BMSचे जोपर्यंत गव्हर्नमेंटचे विद्यार्थी कटत नाहीत तोपर्यंत BMS प्रायव्हेटचे विद्यार्थी वरी सरकणार नाहीयेत. त्यामुळे कट ऑफ हा थोडासा खाली येईल, नवीन कॉलेज येऊनही. लक्षात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तिसऱ्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील BMS प्रायव्हेटचा, आपण ते डिस्कस करणार आहोत. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. BMS गव्हर्नमेंट प्रायव्हेट, BHMS BUMS सर्वांसाठी. यानंतर तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते डिस्कस करणार आहोत. यानंतर 7 नवीन कॉलेजेस आलेले आहेत, सीट्स किती आहेत ते देखील पाहू आपण. यानंतर MBBS BDSचा तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट हा पोस्टपोन झालेला आहे, त्यामुळे BMS वरती 100% इफेक्ट पडणार. लक्षात. आणि शेवटचं इफेक्ट किती पडू शकतो आपण ते थोडक्यात डिस्कस करणार आहोत. लक्षात. समजलं. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आता आपण 85% स्टेट कोट्याबद्दल पाहणार आहोत. 15% ऑल इंडिया कोट्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्याच्या डेटमध्ये शेअर करेल. ओके. सो गाईज, या ठिकाणी पहा, BMS प्रायव्हेट थर्ड राऊंड कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत, मुलांसाठी आणि मुलींसाठी किती सीट्स आलेले आहेत तिसऱ्या राऊंडसाठी विथ नवीन कॉलेज. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप पहा. सो गाईज, ओपनच्या मुलांना 713 जागा आहेत, मुलींना 295 जागा आहेत BMS प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडसाठी. यानंतर SC कॅटेगरी मुलांच्या 84 जागा आहेत, मुलींसाठी 38 जागा आहेत. यानंतर ST कॅटेगरी 58 जागा मुलांसाठी आहेत, 21 जागा मुलींसाठी आहेत. यानंतर VJ कॅटेगरी 18 जागा मुलांसाठी आहेत, 7 जागा मुलींसाठी आहेत. यानंतर NT1 कॅटेगरी 9 जागा मुलांसाठी, 4 जागा मुलींसाठी. यानंतर NT2 कॅटेगरी 17 जागा मुलांसाठी, 9 जागा मुलींसाठी. यानंतर NT3 कॅटेगरी 9 जागा मुलांसाठी, 6 जागा मुलींसाठी देण्यात आलेल्या आहेत. यानंतर OBC/SBC 124 जागा मुलांसाठी, 52 जागा मुलींसाठी. आणि शेवटचं SCBC 116 जागा मुलांसाठी आणि 37 जागा मुलींसाठी. कॅटेगरी वाईज BMS प्रायव्हेटसाठी तिसऱ्या राऊंडला किती सीट्स आलेले आहेत आपण ते आता डिस्कस केलेलं आहे. लक्षात. आता यानंतर पुढचं पहा. सो गाईज, 117 ऑल कॉलेजेस झाले. अगोदर 110 होते, तर आता 7 कॉलेज नवीन ऍड झाल्यामुळे टोटली 117 कॉलेजेस झालेले आहेत. ओव्हरऑल 2169 सीट्स आहेत BMS प्रायव्हेटसाठी. आता त्या कशा कशा आहेत त्या पाहू. ओके. सो गाईज, मुलांसाठी टोटली सीट्स आहेत 1153. हे सर्व मिळून 1153 सीट्स आहेत मुलांसाठी. आणि मुलींसाठी 469 एवढ्या जागा आहेत. यामधल्या IQ कोट्याला किती गेलेल्या आहेत, म्हणजे 3 टाइम फीस नुसार 5 जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत. यानंतर नवीन कॉलेजचे सीट्स जर आपण पाहिल्या तर टोटली 7 कॉलेजेसमध्ये 490 जागा आलेल्या आहेत. किती? 490. पण या 490 पैकी 15% ऑल इंडिया कोट्याला 75 जागा गेल्या आणि IQ कोट्याला 75 जागा गेल्या. म्हणजे इन शॉर्ट 340 जागा या स्टेट प्रोसेसिंग मध्ये आल्या नवीन कॉलेजेसमध्ये. लक्षात. आता यानंतर पुढचं पहा गाईज, BMS प्रायव्हेटसाठी नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत 7. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं 5 ते 7 कॉलेज येणार आहेत, तर हे 7 कॉलेजेस आलेले आहेत. लक्षात. सो गाईज, 490 जागा आहेत टोटली मिळून या ठिकाणी. तर आपण कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत ते पाहू. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, 3159 कॉलेजचा कोड आहे. रूरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक कॉलेज, जे की साताऱ्याचं आहे. या ठिकाणी 50 जागा आहेत. कॉलेज हे ॲव्हरेज मधलंच आहे. ओके. यानंतर दुसरं कॉलेज आहे 3178 कॉलेजचा कोड आहे. संतोषी माता BS आयुर्वेदिक कॉलेज,
जे की येवल्याचं आहे आणि हे कॉलेज नाशिकचं आहे. या ठिकाणी 100 जागा आहेत. ओके, यानंतर पुढचा आहे 3186 तिसरं कॉलेज श्री एकनाथराव खडसे आयुर्वेदिक कॉलेज जे की जळगावचं आहे. या कॉलेजला 60 जागा आहेत टोटली. ओके, यानंतर पुढचं कॉलेज आहे चौथं 3189 कॉलेजचा कोड आहे समर्थ आयुर्वेदिक कॉलेज जे की जुन्नरचं आहे आणि हे कॉलेज पुण्यामध्ये आहे. ओके, आणि या ठिकाणी 60 जागा आहेत. ओके, यानंतर पाचवं कॉलेज आहे 3264 MUPS आयुर्वेदिक कॉलेज रिसोर्टचं आहे. हे कॉलेज वाशिमचं आहे. या ठिकाणी 60 जागा आहेत. ओके, यानंतर पुढचं कॉलेज आहे 6वं 3283 कॉलेजचा कोड आहे श्री गजानन आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे. या ठिकाणी 60 जागा आहेत. लक्षात. आणि सगळ्यात शेवटचं 7 नंबरचं कॉलेज आहे 3391 कॉलेजचा कोड आहे राष्ट्रप्रिया आयुर्वेदिक कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं हे कॉलेज आहे. या ठिकाणी 100 जागा आहेत. म्हणजे इन शॉर्ट टोटली 490 जागा आलेल्या आहेत. ओके, आता यामध्ये IQ कोट्यासाठी 75 जागा आहेत. ऑल इंडिया कोट्यासाठी 75 जागा आहेत. स्टेट काउन्सिलिंग मध्ये एक साधारणतः 340 जागा आहेत. इन शॉर्ट 490 सीट्स या ऍड झालेल्या आहेत. लक्षात. समजलं तुम्हाला. नवीन कॉलेज बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता गाईज सगळ्यात मेन इम्पॉर्टंट काय आहे, BMS प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल तो पाहू. ओके, सो गाईज या ठिकाणी पहा पुढचा टॉपिक BMS प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील कॅटेगरी वाईज आपण तो डिस्कस करणार आहोत. लक्षात. सो गाईज ओपनसाठी 307 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. SC कॅटेगरी 303, यानंतर ST कॅटेगरी 238 पर्यंत येऊ शकतो. VJ कॅटेगरी 306, यानंतर NT1 कॅटेगरी 304 पर्यंत येऊ शकतो. NT2 307, NT3 307, OBC/SBC 305 आणि SCBC 300 एवढा तिसऱ्या राऊंडचा BMS प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो. यापेक्षा देखील कट ऑफ खाली आला असता, पण MBBS BDSचा तिसरा राऊंड न लागल्यामुळे कट ऑफ हा इथपर्यंत राहू शकतो 2025चा BMS तिसऱ्या राऊंडसाठी. लक्षात. तो देखील प्रायव्हेटचा. या ठिकाणी सीट्स पहा गाईज, सीट्स नुसारच मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे. यामध्ये खाली देखील कट ऑफ येऊ शकतो, वाढू पण शकतो, पण आपला हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. इथपर्यंत तरी विद्यार्थी लागू शकतो तिसऱ्या राऊंडला. लक्षात. यानंतर पुढचं पहा नोट आहे BMS BHMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ आहे ना जास्त हाय नाही राहणार आणि खाली पण नाही येणार, डाऊन पण नाही होणार. रिझन काय आहे, MBBS BDSचा तिसरा राऊंड न लागल्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला येणार. विद्यार्थी खूप जण पेंडिंग वरती आहेत. लक्षात. समजलं तुम्हाला. यानंतर शेवटचं पहा गाईज, मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओपासून, तुम्ही वाटलंच तर पहा, 5 ते 7 नवीन कॉलेज येणार आहेत. सर्व विद्यार्थी बोलत होते की सर तुम्ही काहीही म्हणतात, कॉलेजेस येणार नाहीयेत. तर गाईज या ठिकाणी पहा सीट मॅट्रिक्स मध्ये हे 7 कॉलेज आणखीन ऍड झालेले आहेत नव्याने. किती? 9व्याने. लक्षात. त्यामुळे एक साधारणतः 90% तरी आपलं प्रिडिक्शन राईट आहे बरं का गाईज. 90%, 10% खालीवरी राहील, पण 90% प्रिडिक्शन ऑलवेज राईट आहे. आता यानंतरचा व्हिडिओ राहील आपला 15% ऑल इंडिया कोट्यासाठी. मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्या ठिकाणी 210 जागेची काउन्सिलिंग होणार आहे. कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील 85%साठी तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. आणि इनकेस जर तुम्हाला काही विचारायचं असेल कमेंटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये जागेवरती इन्फॉर्मेशन देईल की तुम्हाला कॉलेज भेटेल की नाही. लक्षात. आणि सर्वांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना चांगले कॉलेज भेटो मनासारखे. लक्षात. सो गाईज काय अडचण वगैरे असेल तर मला कॉल करा. बाय गाईज.